नमस्कार मंडळी, जय खानदेश. आपण आलेलो आहे खरजई मैदानात आणि खरजई मैदानात आपला शंभू आलेला आहे आणि त्या शंभूने होंडासोबत गट पास केलेला आहे. बरं, नमस्कार योगू भाऊ. नमस्कार. काय सांगणार आपला शंभू म्हणजे आज एकदम फ्रेश दिसतोय. हा, फ्रेश बैल एकदम, काही हा, विषय नाही. असं आहे का? आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगणार? मैदानाचं काही नाही, मैदान चांगलं आहे, पाटी पण चांगली आहे आणि परत डबल हीच पाटी होती. आता मागे मैदान झालं ना हा हा, पाठवून द्यायचं. पातोंड्याचं, हा हा, मग त्या दिवशी पण याच पाटीवर होतं. काही आहे. अडचण नाही, पाटी चांगली आहे. हा हा. बरं, आता शंभूची खासियत पण सांगा लोकांना, कारण पळायचं म्हटलं म्हणजे येडी येडी गती आहे त्याला. शंभूचा विषय म्हणजे दादा, आपण शंभूचा विशेष खोल आहे. हा हो, हा, ते बरंच काही बडाया मारून काही मजा नाही, पण बरोबर. दिसणाऱ्यांना हो, हा. आपण सांगून काही फायदा नाही. हा हा, समोरच्यांना दिसणाऱ्यांना दिसतं, काही विषय नाही. बरोबर. बरं, आता येणे किती फायनल घेतलेले आहे तशा? फायनली दादा आता या सीझनला तर 6-7 झाल्या, हा, पण मागच्या सीझनला म्हणजे नॉनस्टॉप फायनली होत्या. म्हणजे प्रत्येक मैदानात गुलाल. प्रत्येक मैदानात जिथे जाईल तिथे. हा. तर बघू शकता मित्रांनो, मागच्या वर्षी त्याने पूर्ण सीझन गाजवलेलं आणि या वर्षी 7 ते 8 फायनल त्याच्या नावावर आहेत. बरं, आता शंभूचं म्हणजे आता तुम्ही म्हणजे त्याचं शरीर बघितलं आणि एकदम मजबूत शरीर आहे. आणि याची देखरेख कशी होते मग? देखरेख काय एकदम साधी सिंपल आहे. हा हा, देखरेखचं काही आपलं म्हणजे तेच चारा पाणी, बाकी काही विषय नाही. ज्यादा बरोबर. काही आपल्या जो आपण काही एवढे पैसे आले नाही की खावाडाला त्याला काही लयच काही खावाडतोय बा. हा हा. बाकी काय. बरं, आता येणे म्हणजे आपला वरच्या भागात गेलेला आहे का तो? हो, वरच्या भागात पण गेलेला आहे. हा हा, म्हणजे तिथं काय विषय झाला त्या शंभूला? वरच्या भागात पण गेलाय बैल, वरच्या भागात एकच वेळा गेलाय हा. आणि गेल्याबरोबर त्यांनी एका मैदानात 3 नंबर आणि एका मैदानात 1 नंबर केलाय. म्हणजे 2 मैदान तिथं हा, सलग? बैल आपला बिना गुलाला आलाच नाही नाही का? साताऱ्यात. म्हणजे 2 मैदान गेला, दोघी मैदान दोघी गुलाला मैदान. ते. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या खानदेश भागातील एकदम टॉपचा हत्यार म्हटलं म्हणजे आपला पौरीकरांचा शंभू. आणि या शंभूची खासियत म्हणजे असं आहे, पब्लिकला आहे ना. पब्लिकला तर नांदच नाही. हा, तर एकदम पब्लिकचं भिताळे. बरं, हा घरच्या गाईचा आहे का विकत गेला होता? नाही, घरच्या गाईचा आहे आपला. घरच्या गाईचा आहे का? हो. हा हा. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे आपण भरपूर व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की घरचं जे खोंड राहतं ते कधी फेल जात नाही. आणि तसाच आपला दरेगावचा सुंदर आपला शंभू म्हणजे, आणि भरपूर असे घरचे बैल आहेत की ते आपल्या भागात कधी फेल गेलेले नाही आहेत. बरं, आता याचं म्हणजे आता तुम्हाला लोकांचे फोन वगैरे येत असतील, त्यांना उत्तर कसं देता? दादा, उत्तर तर म्हणजे आपण तर असं लोकांवानी काही भारी भरत नाही. ज्याचा आला त्याला दादा म्हणून फोन तर घेतोच आपण. हा हा, पण फोन म्हणजे माणूस परेशान होऊन गेला आहे सध्या. बरोबर. फोन घेऊ, घरचे बी शिवाय देता, कामं होत नाही, फोन हा. चालू राहत्या. बरोबर. अवघडच काम आहे सध्या. हा हा. तर बघू शकता मित्रांनो, टॉपमध्ये गेलेला आहे, पण मग त्यांना फोन इतके चालू राहता की फोन विशेष येत नाही. बरं, आता तुम्ही रोकड्याचा होंडा टाकलेला आहे आणि याचा जुगा म्हणजे कसा, म्हणजे नियोजन कसं आखलं ते? नियोजन म्हणजे ते आमची घरची मित्रमंडळी हा हा, आणि 2-3 मैदानापासून थोडं शंभूला बी काही बैल लागत नव्हता. हा, पण ते एक आपले मित्राचं नातं आहे बरोबर. आणि आमचं रिलेशन चांगले. ते म्हणे आणू, मग आम्ही जोडली ती गाडी. हा हा, ती मैदान कोणतं होतं आपण? तळेगाव. तळेगाव केसरीला ती गाडी जोडली. बरोबर. डायरेक्ट तिथे एकच नंबर केला त्यांनी. तळेगावला 1 नंबर हा, केला. मग त्या मैदानापासून गाडी नॉनस्टॉप चालू आहे. हा हा. तिथे जाईल तिथे नंबर. बघू शकता मित्रांनो, म्हणजे तो शर्ट म्हणजे आदतचं जेव्हा राहील मैदान तेव्हा तो शर्ट 100% फिक्स राहील. बरोबर. हा हा. बरं, काय सांगणार उमेश दादा? आता तुमचा होंडा एकदम म्हणजे टॉपच्या बैलात पडतोय आणि तुमचा होंडाही, आणि तुमचं नाव म्हटलं म्हणजे पहिल्यापासून टॉपलाच आहे. नाही, होंडा कसं आहे, हा हा, पळायचा आधी पण चांगला, थोडा पैराचा प्रॉब्लेम यायचा. हा, शंभूच्या गळ्यात पळायला तसा नंबरामध्येच आहे. बरोबर. आणि म्हणजे होंडा कसं आहे, पहिल्या आदतमध्ये पण 2-3 गाड्या झाल्या, पण दुसरा थोडा थांबवला. हा हा, शंभूचा गळा जुळाला आणि चांगला पळायला लागला. बरोबर. बघू शकता मित्रांनो, शंभूमुळेच आपल्या होंड्याला म्हणजे जास्त गती पण वाढली आणि लोकांच्या नजरेत दिसायला लागला तो. बरं, आता म्हणजे होंडा कुठून घेतलेला होता तुम्ही? आपले गणेशपूरचे सालक आहेत, हा हा, जगदीश ड्रायव्हर स्वतः गाडी तेच आणता आपली, हा हा, त्यांच्याकडनं घेतलेला होता. असं आहे. तर बघू शकता मित्रांनो, ड्रायव्हरकडूनच होंडा घेतलेला होता आणि होंडाने मालकाचं नाव पूर्ण भागात टॉपला नेलेलं आहे. बरं नाना, आता तुम्ही डिपॉझिटचे म्हणजे कसगाव डिपॉझिटचे पंच आहेत मित्रांनो हे, आणि हे यांना पूर्ण अनुभव आहे की हा बैल निकालावर काय विषय करतो, असं काय सांगणार? शंभूची खासियत काय सांगणार? मला त्याची मैदान नसलं तर काही एवढी काही गॅरंटी नाही, हा, हा. पण बिनजोडचा बादशाह आहे डायरेक्ट. असं आहे का? बॅनर फिरलं म्हणजे शेवटला दिवसपर्यंत त्याची गाडी लागत नाही होती. नाही का? कोणाला तरी गाडी चिपकावं लागते हा हा, आणि झेंडीवर त्याचा नाद नाही. नाही का?
बूड पासून तर शेवटपर्यंत गाडी सोडत नाही. नाही का? पब्लिक असू द्या किंवा आतून असू द्या. बघू शकता मित्रांनो. बरं आता तुम्ही निकालाजवळ राहता तेव्हा निकालाला तुम्हाला काय थोडंच नाही डायरेक्ट त्याचे मान हातभर पुढेच असते डायरेक्ट. असं आहे का? हा गाडी सोडत नाही शेवटपर्यंत. नाही का? बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे कुणाजवळ आपल्या भागात आणि कुणाजवळून ऐकलं तर शंभूच्या विषय म्हणजे तुम्हाला कोणी त्याचा इतिहासच चांगला कारण आजपर्यंत नाराजचा विषय नाही आहे. बरं आदतमध्ये आणि दुसऱ्यामध्ये कशी गती लावायचा तो? आदात मध्ये पण टॉपला गती होती. हा हा. आदात मध्ये पण फायनलीच होत्या. आदात मध्ये पासून फायनलला पळतोय आपला पहिला. असं असं आहे नाही की आजच पळतोय हा, हा. आणि या सीझनला पळतोय. लहानपणापासून बैल पळतोय आपला. म्हणजे लहानपणापासूनच हो. टॉप मध्ये पडतो. टॉप मध्ये पळतोय. हा तर बघू शकता मित्रांनो लहानपणापासूनच एकदम टॉपला चालतोय. आणि आता शंभूवरचा ड्रायव्हर वगैरे कोण राहतं? शंभूवर ड्रायव्हर आमचे बाळू मोरे. हा हा आणि आता वंड्याची गाडी जुळली त्यापासून जग्गू नाना आणताय गणेशपूरचे. हा हा हा. म्हणजे हाय आपले मित्र परिवार. बरोबर. पण बाळू मोरे लहान पहिल्यापासून त्यांची गाडी आणता हा हा शंभूची. बरोबर. म्हणजे पहिल्यापासून तेच ड्रायव्हर त्यांच्यावर हो, चालले चालेल. असं आहे. बरं आता सुट्टी मेकर वगैरे यांचं नियोजन कसं राहतं? नाही सुट्टी मेकर म्हणजे सगळे आपलेच घरचे माणसं आहे मित्र परिवार. बरोबर. राहुल दादा, हा हा गणेश भाऊ, हा, हा. उमेश दादा, पवन भाऊ, योगेश भाऊ गोंडगावचे. हा, हा. हे सगळे आपले मित्र परिवार. म्हणजे शिवापा ते नाना ते. जे सर्वजण म्हणजे शंभू दिसला हो, म्हणजे हो. सुट्टी करायला सुट्टी लगेच येणार. आपल्याला असं म्हणायचं काम नाही, बोलावायचं काम नाही. नाही का? आपला बैल खाली गेला म्हणजे बिचारे सगळेजण येऊन जातात. हा हा काही विषय नाही, आपल्याला काही अडचण नाही. बरोबर. तर बघू शकता मित्रांनो एकदम म्हणजे आणि त्याला लहानपणापासून घडवलेलं आहे आणि लहानपणापासून बैल फायनल मध्ये आहे. आणि या शंभूने त्यांना कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ देईल नाही. बरं आता घरच्यांचा विषय काय शंभू बद्दल? दादा घरच्यांचा विषय असा आहे हा हा की घरच्यांचा मग मी एकटा आहे म्हणाला, हा पण माझ्यात बी इतका जीव नाही इतका त्याच्यामध्ये जीव आहे. असं आहे का? हा 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 घरच्यांचा आपल्याला काहीच हे नाही. उलट आई वडील हा. म्हणजे त्याला माझ्यापेक्षा सुद्धा ज्यादा जीव लावतात. असं आहे का? आणि बैल काय झालं नाही झालं आणि एखाद्या वेळेस बैल अचानक पडला बी गटाला हा हा तरी बी घरचे म्हणतात "भाऊ, जाऊ दे, काही टेन्शन नको घेऊ, काही तकलीफ झाली असेल, काही अडचण आली असेल बरोबर. हे बाकीचं." पण कधीच असं बैलाला दोष दिला नाही त्यांनी. लागलं मला तरी देशील, हा हा पण बैलाला कधी दोष दिला नाही. नाही का? आणि आता तुमच्याकडे शंभूचं एक बैल घडलेला आहे का? याच्या अगोदर पण बैल होते नाही तुमच्याजवळ? आपल्या याच्या अगोदर 4 बैल होते आपल्या असं जवळ. आहे का? हा हो. बरं आता ते बैल म्हणजे मैदानात दिसत नाही का विकलेत ते? नाही ते बैल 2 वारले आपले हा हा आणि एक वयस्कर आहे तो पण घरी आहे. हा हा म्हणजे बैल होते पण मग इतक्या त्या टायमाला आपले 2 फेऱ्यात पळायचे बैल. इतकं बरोबर. फोकस मध्ये नव्हतं आपण. हा 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 बैल पळायचे पण नियोजन नव्हतं, काही नव्हतं, असा विषय होता. आता कसं आहे सगळ्यांची साथ आहे आपल्याला, बरोबर सगळे मित्र परिवार सोबत आहे त्याच्यामुळे आपण हाय गुलालात बरोबर. असा विषय. हा तर बघू शकता मित्रांनो त्यांच्याकडं पहिले पण एकदम टॉपचे नंदी झालेले आहेत. आणि आता शंभू येईल पासून तुम्हाला म्हणजे मैदानात काय फरक जाणवतो? कारण दादा मैदानात एकदम म्हणजे एंट्री जरी झाली मैदानात तरी लोक आणि समालोचक जे असतात ते शंभूचं नाव घेतात. नाव घेतात. असं आहे. हो हा तर बघू शकता मित्रांनो म्हणजे नाव सांगायची गरज नाही. जर गरज- मैदानात उतरला तर ऑटोमॅटिक समालोचक त्यांच्या आवाजात सांगून देतात की शंभू आलेला आहे शंभू बुवा आलेला त्या. आहे. असं चालेल ठीक आहे धन्यवाद. तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद. चालेल.